गोगावले शेट आमच्या इथं त्या तळवटाचे पैसे सुद्धा निघत नाहीत. 8,500 न 3,400 रुपये हेक्टर एकरी पडतात. काढायला 6,000 रुपये भाव आहे. हा शेतकरी टिंगल लावली काय? करू द्या इथं त्यांनी घोषणा 50,000 रुपये हेक्टरची. आपण पुन्हा ट्रॅक्टर आणायचं म्हणलं तर तिथं 1,000-2,000 रुपये जाते. हा काय राहतं शेतकरी रस्ते बी नाही तर कुठं नाही जायला. वगैरे शिकलं येऊ दे काय हो मला सांगा 8,500 काय म्हणाले शेतकरी काय होते सांगा हो. एकरीचा हिशोब केला 3,400 रुपये एकरी अनुदान भेटते. काढायला 6,000 रुपये येतं. तळवट आणायचं म्हणलं तर 4,000 रुपये येतं. तुमची सुद्धा तळमळ आहे. ऐका की भाऊ ऐका की तुम्ही सुद्धा आता इमेच्या बाबतीत विषय बोलला इंटिमेशनचा विषय कॅन्सल केला कसं किंवा भाऊ आता माझी एक म्हणून ऐकून कालच साहेब काय म्हणले आम्ही सगळेजण साहेबाला भेटलो. एनडीआरएफच्या नियमाच्या पुढे आपल्याला जायचं. नंबर 1 नाही घोषणा करू द्या तुम्ही कुणी अरे मग ही सगळं रिपोर्ट घेऊन जाणार बोलू द्या तिकडं मग बोलतात ना तुला येऊ दे. आज आपण 8,500 रुपये मदत जाहीर केली. आपण जर ती मदत जर एकरात काढली तर 3,400 रुपये मदत होते. साहेब इथं काढायला आता 6,000 रुपये रेट पडलाय. काढणीचा रेट पाय आपण जी एकरी 4,000 रुपये 3,400 रुपये देतात का ते आमच्या तळवाट्याला सुद्धा साहेब पुरत नाही. जे आम्ही सावली करतोय तुला सांगतोय का त्याला सुद्धा पुरत नाही. तर साहेब इलेक्शनच्या आधी 13,600 रुपये दिलं. 3 हेक्टरची मर्यादा होता. इलेक्शन संपलं की संपला का शेतकरी. दुसरी गोष्ट सांगतो आतापर्यंत फुकट विमा होता. परत विमा तुम्ही शेतकऱ्यावर 2% बंधनकारक केलं. ठीक आहे. आतापर्यंत इंटिमेशन होते कापणी हवाला होता 4 ट्रिगर होतं. तुम्ही आता पीक कापणी हवाला हे आणलंय म्हणजे तुम्हाला विमा द्यायचा आहे का नाही शेतकऱ्याला सांगा.